नमस्कार. रांगोळी क्लास या माझ्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मोनिका स्मार्ट आर्टमध्ये आज आपला रांगोळी क्लासचा दिवस आहे दुसरा. आजच्या क्लासमध्ये आपण ठिपके योग्य पद्धतीने कसे काढायचे आणि ठिपक्यांवरून सुंदर डिझाईन कशी तयार करायची ते अगदी सोप्या पद्धतीत समजून घेणार आहोत. सुरुवातीला काय करायचे, 5 बोटांमध्ये ही अशी रांगोळी धरायची. बोटे व्यवस्थित जुळलेली हवी जेणेकरून आपली रांगोळी ही बाहेरून सुटणार नाही. बोटे व्यवस्थित आपली जोडली गेली की असे मधून बरोबर छान रांगोळी पडते आणि आपला सुंदर असा डॉट तयार होतो. अशी आपण सुरुवातीला डॉटची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते की आपण कशा पद्धतीने डॉट्स काढू शकतो. अगदी समान अंतरावर छान डिझाईन होईल असे आपण रांगोळीचे डॉट्स काढून घेतलेले आहे. हा व्हिडिओ खास नवशिक्यांसाठी आहे, त्यामुळे जर तुम्ही ही स्टेप बाय स्टेप रांगोळी समजून घेतली तर तुम्हाला अगदी सहजपणे रांगोळी काढता येईल. ठिपके देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिपक्यांमधील अंतर हे अगदी समान असणं महत्त्वाचं आहे. जर एका ठिकाणी अंतर जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी असेल तर डिझाईन आपली व्यवस्थित दिसणार नाही. ठिपका आपल्याला मोठा काढायचा आहे की छोटा हे आपण आधी ठरवून घेतलं म्हणजे आपली डिझाईन अगदी व्यवस्थित दिसेल. सुरुवातीला आपण असे हे शेप काढून घेतले म्हणजे आपल्याला ते रांगोळीमध्ये वापरण्यास मदत होईल. म्हणून नवशिक्यांनी सुरुवातीला 5 ते 5, 7 ते 7, 9 ते 5 किंवा 3 ते 3 अशा छोट्या ठिपक्यांपासून सुरुवात करावी. मोठ्या रांगोळ्या काढण्यापूर्वी छोट्या डिझाईनचा सराव केला तर हात एकदम छान बसतो. आता हे मी मुठीने तुम्हाला डॉट दाखवत आहे. मुठीने सुद्धा आपल्याला छान डॉट काढता येतात आणि त्याची अशी छान डिझाईन देखील करता येते. जर आपल्याला खूप मोठी रांगोळी काढायची असेल तर नाजूक रांगोळी काढून चालणार नाही, म्हणून आपण 5 बोटांनी किंवा मुठीने आपण ही अशी छान रांगोळी डार्कमध्ये काढू शकतो. सर्वात महत्त्वाचे, डिझाईन काढताना आधी पूर्ण डिझाईन मनात तयार करा. मग एका बाजूपासून सुरुवात करून प्रत्येक रेषा हळूहळू जोडा. प्रत्येक बाजू सारखी दिसेल याकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला 4 ते 4 डॉटची एक छोटीशी रांगोळी काढून दाखवणार आहे. रेषा चुकली तरी हरकत नाही, कारण प्रत्येक कलाकार हा सरावापासूनच सुरुवात करत असतो. रोज 10 ते 15 मिनिटं सराव केला तर काही दिवसात तुमच्या रांगोळीमध्ये अगदी छान फरक दिसेल बघा. आणखी एक छोटी टीप, रांगोळी काढताना हात खूप घट्ट धरू नका. हात जितका रिलॅक्स असेल तितक्या रेषा सुंदर आणि गुळगुळीत येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज एक नवीन डिझाईन काढण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कल्पनाही सुचतील. आज आपण एक अतिशय सोपं डॉट्स डिझाईन शिकतोय, ते म्हणजे स्वस्तिक. 6 ते 6 डॉट्स काढून मी हे स्वस्तिक तयार करतेय. अगदी सोपं आहे काढायला. तुम्ही यापासून सुरुवात करून रोज प्रॅक्टिस केली तरी चालेल. तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक स्टेप करत जा. व्हिडिओ थांबवून पुन्हा पाहिलात तरी हरकत नाही. लक्षात ठेवा, रांगोळी ही फक्त कला नाही तर संयम आणि सातत्य आणि सराव याचं सुंदर मिश्रण आहे. जर तुम्ही रोज थोडासा सराव केला तर काही दिवसातच सुंदर रांगोळ्या काढायला लागाल. लक्ष्मीची पावले आपण अशी सोप्या पद्धतीने कशी छान काढली आहेत ते बघून घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि रांगोळी शिकण्याची आवड असणाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.